ओके हे करा, काय करा, ओपन करा सॉफ्टवेअर. युजर आय डी कॅपिटल मध्ये असा. एंटर मारा. लॉग इन होता. ओके एंटर मारून डायरेक्ट तुम्ही ना वरती यायचं सेलला. इकडे काय नाही, क्लोज करा. हॅलो, वरतून नाही हो क्लोज, वरून कुठे क्लोज करता. करा आता क्लोज. पूर्ण सॉफ्टवेअर बंद झालं आता. एंटर मारा, एंटर फक्त बस. ते डायरेक्ट सेलला आहेत त्याला. ओके करंट डेट घेणं. ओके एंटर मारा, एंटर. डेट वर कर्सर आहे. इथे आयपीडी ओपीडी काय असेल तर घ्यायचं. एंटर मारा. ओके एंटर मारा. तर इथे नाव येणार बघा. इथे नवीन ऍड करण्यासाठी F2 बटन मारून ऍड करायचं नाव. होय इथे दिलेलं आहे बघा, F2 फॉर न्यू पेशंट ऍड करण्यासाठी F2 बटन दाबायचं. किंवा ऑलरेडी असेल ना त्याचं नाव, तर इथे सर्च करायचं त्यांचा नंबर टाकून. टाईप केलं की इथे येणार. किंवा नवीन हे न्यू पेशंटला, हा बरोबर, एंटर मारा. न्यू पेशंटला एंटर मारा हो. ओके एंटर. तो हे करा, घालून टाका. हे काय टाकलं, एकदा डिलीट बटन दाबा. तो काय नंबर टाकला का, तो फक्त नंबर ठेवा. तो हे ब्रॅकेट आहे ते काढून टाका. हे काय तुमचा कीबोर्डचा प्रॉब्लेम आहे काय. तिथे काहीतरी टाईप करा अगोदर. हो काही एक अक्षर टाईप करा बस. आणि तिथे हे करा, तो नंबर आहे तो व्यवस्थित करा. हो फक्त नंबर राहून दे, बाकी सगळं घालून टाका. एंटर मारा. ओके नंबर ऑटोमॅटिक जनरेट होत जाणार. ओके इथे आता त्या पेशंटचं नाव टाकायचं. पेशंटचं नाव, ॲड्रेस, मोबाईल नंबर, तुम्हाला काय पाहिजे ते टाका. इथे पेशंटचं नाव एखाद्या किंवा कोणाचंही टाका नाव. एंटर मारा हो. आणि घालवा, डिलीट बटन मारून घालवा ना अगोदर ते. कीबोर्ड वरनं डिलीट बटन दाबा किंवा बॅकस्पेस न घालवा. ओके आणि इथे आता टाईप करा पेशंटचं नाव. मी असंच नाव टाकते माझ्या आधी. हो टाका. बस एंटर मारा. स्टेशन म्हणजे काय, गावाचं नाव टाका. आता डायरेक्ट एंटर ऍड्रेस वर या. हा बस अजून एकदा. इथे त्याच्या गावाचं नाव टाकायचं. जे बिलावर तुम्हाला पाहिजे ना त्याच्या पेशंटच्या, ते इथे टाकायचं. आणि तिथे उजवीकडे बघा मोबाईलचा ऑप्शन दिलाय बघा, मोबाईल. तिथे त्याचा मोबाईल नंबर टाकायचा. क्लिक करा तिथे किंवा एंटर मारू द्या. बस एवढी माहिती टाकायची. आणि कीबोर्डवर पेज डाऊन की मारायची किंवा Ctrl+W दाबायचं शॉर्टकट सेव्ह साठी. मारा आता एंटर. ओके एस्केप करा एकदा. एस्केप बटन दाबा कीबोर्ड वरनं. हो वरती शेवटची एक की असते डावीकडे वरती बघा, एस्केप, ESC म्हणून. बस का तिथे तुमचं याचं नाव ऍड झालं बघा पेशंटचं. बस एंटर मारायचं त्याला. बस एंटर मारा द्या पुढे. ओके का इथे डिटेल्स का पाहिजे तर तुम्ही भरायचे सगळे डिटेल्स. ओके परत एंटर मारा. इथे तुमचे सगळे हे येणार चार्जेस. ओके इथे सिलेक्ट करायचे कोणते, सगळे खाली येस ना. तुम्ही नावाने सर्च करू शकता इथे. इथे रेट का असेल तुम्ही चेंज करू शकता इथे. ओके इथे डेज, किती डेज वगैरे का असेल तर इथे तुम्ही टाकू शकता. ओके मारा एंटर. परत एंटर मारायचा.
तर परत दुसरा घ्यायचा. घ्या एक कोणता तरी. इथे सर्च पण करू शकता नावाने. ओके, एंटर. ओके, मारा एंटर. ओके, एंटर मारा. ओके, असे सगळे ऍड करून झाले ना. ही कंप्लीट ब्लॅक लाईन आली बघा. कीबोर्ड वरनं एंड किंवा टॅब बटन दाबायचं. टॅब बटन डावीकडे असणार बघा, टॅब किंवा एंड. ओके, काही कर्सर खाली आला बघा. बस, जर एखाद्याला डिस्काउंट वगैरे द्यायचं असेल डिस्काउंट देऊ शकता. इथे इथे पर्सेंट मध्ये घेणार, एंटर मारा. इथे अमाऊंट मध्ये घेणार. ओके, आता इथे टोटल आहे बघा 16 22 200 बिल झाले त्यांचं बघा. बस एंटर एंटर मारा द्या. सेव्ह करा. ओके, एंटर एंटर मारा द्या. ओके, हे पेशंटचं बिल जनरेट झालं. इथे ऍप बटन दाबा. ऍप बटन, हा ऍप बटन दाबा, फक्त ऍप. इथे प्रिव्ह्यू दिसणार आहे बघा तुम्हाला. ओके, प्रिव्ह्यू बघायचा असेल, प्रिंट द्यायच्या अगोदर प्रिव्ह्यू बघू शकता तुम्ही. ओके, एस्केप करा एकदा. एस्केप करा. आणि इथे प्रिंट द्यायचं असेल तर एंटर बटन दाबा. एकदा एंटर मारा, प्रिंट येते का चेक करा. डायरेक्ट तुमची प्रिंट येणार. आली ना. ओके, एस्केप करून बाहेर यायचे. आता इथे सपोज तुम्हाला मारलेली बिल परत बघायची असतील ना, तर इथे ट्रान्झॅक्शन मध्ये यायचं. ट्रान्झॅक्शन, डावीकडे वरती बघा 2 नंबरचा ऑप्शन. हा, ट्रान्झॅक्शन सेल मध्ये न्यू पेशंट मध्ये न्यू पेशंट त्याच्यामध्ये मॉडिफाय बिल या. बरोबर, एंटर मारा. एंटर. इथं डेट टाकायची. आजची येणार करंट. बस एंटर एंटर मारा का आजची डेटची सगळी बिलं येणार. एंटर मारा. ही आली बघा. परत मॉडिफाय करायचं असेल एंटर मारायचं त्याच्यावर. खाली ऑप्शन आहेत बघा, मॉडिफाय करायचं, पुन्हा प्रिंट काढायचे की डिलीट करायचं. बस एंटर एंटर जात तुम्ही ते मॉडिफाय करू शकता. त्याच्यामध्ये सपोज काय नको असेल तर डिलीट मारू शकतो. सिलेक्ट करायचं आणि डिलीट बटन दाबायचं. इथे नाही, कम्प्लीट सिलेक्ट करून. कम्प्लीट ब्लॅक लाईन आली ना, एंटर मारा. एस्केप करा विंडो. एंटर एंटर मारा. आता ही सपोज हा नको असेल तुम्हाला, ते ह्याच्यावर सिलेक्ट करून इथे डिलीट मारायचं का तो डिलीट होणार. एस्केप करावं. एस्केप, हा सिलेक्ट करायचा, तो एखादा सिलेक्ट करा बघा आणि डिलीट बटन दाबायचं का तो डिलीट होणार तिकडनं. कीबोर्ड वरनं डिलीट, कीबोर्डचं तुमच्या मग काहीतरी इश्यू आहे वाटतं. कीबोर्ड वरनं डिलीट बटन दाबा ना. डिलीट बटन असतं ते का आहे बघ. हा, झालं ना. हे का झालं. आता आता बघा, फक्त 1200 रुपयाचं बिल राहिलं. बस टॅप बटन मारून सेव्ह करायचं. तिथे अपडेट होणार. किंवा एंटर मारून जर नवीन एखादी काय ऍड करायचं असेल तर ऍड पण करू शकता त्याच्या जागी. बस एंटर एंटर मारा, सेव्ह करायचं का ते बिल अपडेट होणार पुन्हा. बस, परत प्रिंट पाहिजे असेल तर एंटर, नको असेल तर एस्केप बटन दाबायचं. प्रिंट न देता बाहेर पडायचं असेल ना तर एस्केप बटन दाबायचं एकदा. ओके, एस्केप करा. हे डिलीट करून टाका. जसं टेम्पररी मारलात ना, एंटर मारा त्याच्यावर. खाली डिलीट ऑप्शन आहे बघा, डिलीट करा ते. येस म्हणा. ओके, याचं मी आता तुम्हाला ट्रेनिंग दिलं, त्याचा व्हिडिओ पण पाठवतो, ते बघून तुम्ही करा तसं त्याप्रमाणे. हो हो, पाठवतो तुम्हाला. ओके, चालेल चालेल. ओके, तर तुमचे जुने स्टाफ कोण नाही आहेत काय?